और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना। ना मी जेव्हा 4थी 5वीला होते का नाही तेव्हा लगेच घरात देवणी करीत होते मग पुन्हा मी 6वीला गेले का नाही की मग मी वर्गातल्या सगळ्या हुशार पुरी संग मैत्री केली। हुशार झाली असतील ग तू? कुठलं हुशार व्हायला त्या बी पुन्हा सगळ्या माझ्यासारख्याच झाल्या। आता मी लय पैसे कमविणार आहे बघा। कसं? अहो काल आपल्या चॅनल वरचा व्हिडिओ एवढा पळाला 6000 लोकांनी बघितलाय। मग अहो बघा विचार करा दिवसाला मी 6,000 रुपये जर कमवायला लागले तर माझा महिन्याला किती पगार येईल। आता आपला बी मोठा लट बंगला असेल आपली बी मोठी लट गाडी असेल नाना। येत असतात का पैसे खरं? मग येत असते तर तुम्हाला दाखल नव्हतं का मी त्या दिवशी लोकांनी केवढ्याले बंगले बांधलेत केवढ्याला गाड्या घेतल्यात आपल्याला बी येत आता। त्याला सबस्क्रायबर काय मग असतं की म्हणून व्हावं लागतंय का? नाही तसलं आपल्याला काय बी नाही करायचं। सबस्क्रायबर त्याच्या नादालाच लागायचं नाही आपण आपल्याला काय करायचं त्याच्यावर आपल्याला नुसतं पैसा कमवायचा आहे। ठेव चल खुरपा घेऊन लाग कामाला। ना काम करू करू माझी सारी हाड झिजली काय की बघा। का ग डॉक्टर कडे गेलती काय? होय कशाला डॉक्टर कडे जाऊ की इथं माझी मला दिसाना झालं होय। अहो पहिलं किती हाड होती इथं खोलग तर एवढालं होतं की वाटी वाटी कालवून बसलं असतं आणि आता बघा कुठं खोलगा नाही कुठं हाड नाही मग हाड गेली कुठं झिजलीच असतील। खरं ग बाई तुझं मग खरंच असते। खरं ओ भाई मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है। ना शेतकऱ्याला किती कष्ट आहे बरं बघा की त्याला दिवस उगवाल्याला कळाना मावळ्याला कळाना रातचं मोटरी चालू करायला रानात यावंच लागतंय। शेतकऱ्याच्या मागचं हे कष्ट कवा संपणार आहे का नाही की ना या कष्टाला काय पर्याय नाही का? आहे ना पर्याय। काय कष्टाला पर्याय आहे? काय कष्टाला पर्याय तड़प ही ऐसी है ना मेहनत। शाबाश बेटा।